नवरात्री स्पेशल उपवासाचे आप्पे करण्यासाठी मी 2 वाट्या भगर घेतलेला आहे. तुम्ही जास्त पण घेऊ शकता. हे बघा, मी 2 वाट्या वाटीने मोजूनच घेत आहे. आणि घेतल्यानंतर तो भगर छान स्वच्छ धुवून टाकायचा पाणी टाकून. छान धुतल्यानंतर त्यामध्ये काही काडी कचरा राहिला किंवा तो निघून जाईल आणि त्याचं जे काळं पाणी आहे ते पण निघून जाईल भगरीचं. आणि भगर छान स्वच्छ पांढरी दिसेल. हे बघा, पाणी असं पूर्ण काढून टाकायचं. पाणी काढल्यानंतर ही भगर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊ. हे बघा, अर्धी टाकते मी पहिले. आणि त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी मी साबुदाणा पण भिजू घातला होता. हा 2 चम्मच साबुदाणा आहे. तो छान भिजलेला आहे, मोठ्या चमचाने घेतलेला. समजा 1 वाटी घेऊ शकता तुम्ही. साबुदाणा छान भिजलेला आहे. त्यामध्ये आता आपण दही टाकायचं. दही टाकल्यानंतर यामध्ये 2 ते 3 मिरच्या टाकलेल्या आहे मी. आणि हे 2 चम्मच जिरं आहे, हे टाकून घ्यायचं आणि मिक्सरला छान वाटण करून घ्यायचं. हे बघा, मिक्सरला वाटल्यानंतर चांगलं बारीक वाटून घ्यायचं. हे असं घट्ट मिश्रण तुम्ही एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर मी ते राहिलेला भगर तो पण काढून घेतला होता याच्यामध्ये. आणि हे आता आपण असं, हे बघा किती छान घट्ट झालेलं आहे. हे आता आपण असं ठेवून घेऊ. आणि त्याच्यानंतर आप्यासोबत खायसाठी आपल्याला चटणी करायची आहे. तुम्ही ओल्या नारळाची चटणी करू शकता. माझ्याकडे ओलं नारळ नव्हतं म्हणून मी हे जे खोबरं होतं घरी वाळलेलं ते घेतलं, त्याचे काप केले आणि गरम पाण्यात त्याला 1 तास भिजू दिलं. त्याच्यानंतर त्यामध्ये 2 मिरच्या टाकल्या, 2 ते 3 जिरं टाकले आहे आणि दही टाकलं अर्धी वाटी आणि मीठ टाकलं. हे टाकून आता आपण मिक्सरला वाटून घ्यायचं. हे बघा, मिक्सरला वाटल्यानंतर तुम्ही एकदम बारीक पण वाटू शकता, जास्त त्याच्यामध्ये दही टाकून. आता हे सगळी चटणी आपण अशीच घ्यायची, याला फोडणी घालायची गरज नाही. हे एका भांड्यात काढून घेऊ आपण. हे बघा, आता यामध्ये मी साखर नव्हती टाकली, माझ्याकडे पिठी साखर होती. ती पिठी साखर आता मी टाकून घेते याच्यामध्ये. 2 चम्मच पिठी साखर टाकली आहे. त्यामुळे चटणीला छान गोडवा येईल. आणि छान आपण फिरवून घेऊया आता. आणि हे ठेवून घेऊ आपण. हे बघा, हे पीठ आहे आप्याचं सगळं काढून घेतलेलं. याच्यामध्ये आपण आता थोडं तेल टाकू आणि त्या तेलावरच आपण अर्धा चम्मच सोडा टाकू खायचा. आणि याच्यात मीठ पण टाकून घेऊ आपण चवीनुसार. आणि हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. भांडं जरा छोटं आहे त्यामुळं मी हळूहळू फिरवत आहे. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं, पूर्ण एकजीव झालं पाहिजे. आणि सोडा पण छान याच्यात मुरला पाहिजे. सोड्याचे जे कण असतात ते विरघळत नाही, म्हणून थोडं 1 तरी मिनिट चांगलं तुम्ही त्याला फिरवून घ्या. आता हे सगळं फिरवून झाल्यानंतर आपण गॅसकडे जाऊ. गॅस लावून घेऊ. यावर आता आप्पे करायसाठी जे भांडं असते ते ठेवून घेऊ. आणि त्याला थोडं तेलाने पूर्ण ग्रीस करून घ्यायचं. त्याला गरम होऊ द्यायचं थोडं. आणि हे बघा, ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं पूर्ण भांड्याला. पूर्ण जेवढे साचे आहे तेवढ्या साच्याला. आणि हे जे आता आप्याचं पीठ आपण केलं होतं ते आता पूर्ण ह्या साच्यामध्ये भरून घेऊ. आता आपण पहिले भोवतालचे जे साचे आहे ते भरायचे, कारण का मधातले साचे लवकर गरम येतात. त्यामुळे पूर्ण हे सभोवतालचे साचे पूर्ण भरून घ्यायचे छान. थोडे थोडे रिकामे ठेवायचे, कारण का आप्पे फुगत असतात, वर येतात मग. आता पूर्ण ते भरून घेऊ आपण. आणि त्यानंतर हे मधातले 3 आहे ते भरायचे.
हे बघा सगळे भरून झालेले आहे. आता त्याला झाकण लावून घेऊ आपण आणि 1 ते 1.5 मिनिट याला चांगलं खालून शिजू द्यायचे. हे बघा किती छान वर फुगून आलेले आहे आप्पे. आता याला आपण पलटवून घेऊ. एका चाकूच्या किंवा सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही त्याला पलटून घेऊ शकता. हे पूर्ण आता आपण आप्पे पलटी करून घ्यायचे. अलगद निघतात, काही चिपकत वगैरे नाही आणि छान शिजतात पण. आता काही नाही निघले त्याला नंतर शेवटी पलटवा तुम्ही, नाहीतर सगळे अलगद असे निघून येतात. आणि खायला खूप चांगले लागतात हे. उपवासाच्या दिवसात तर पोटभरीचा पदार्थ असं म्हणूनच खाल्लं तरी चालेल. उपवास कठीण जाणार नाही. आता हे सगळे आपण छान पलटी करून घेऊ. छान सोनेरी कलर आलेला आहे याला. आणि छान क्रिस्पी पण होतात, त्यामुळे खायला पण छान लागतात. पूर्ण आप्पे आता असे आपण पलटी करून घ्यायचे. हे बघा अगदी सहजच निघतात, त्यामुळे काही आपल्याला त्रास होत नाही पलटवायचा. पूर्ण निघत आणि छान टम्म फुगलेले आहे. आता थोडं आपण त्याच्यावर तेल टाकून घेऊ, म्हणजे खालच्या साईडनी ते चांगले शिजले. अजून यावर आपण आता झाकण ठेवून द्यायचं आणि एखादा मिनटं अजून शिजू द्यायचं छान. हे बघा आता हे पूर्ण आप्पे छान शिजलेले आहे. आपण आता ह्या सुरीच्या साहाय्याने पूर्ण आप्पे एका गाळणीमध्ये काढून घेऊ. गाळणीमध्ये काढल्याने काय होते, त्याला दोन्ही सगळीकडून हवा लागत असते, त्यामुळे नरम पडत नाही. म्हणून शक्यतोवर गरम गरम असल्यावर गाळणीतच काढून ठेवा अशी जाळीच्या. बघा असे काढून ठेवायचे. आता त्याचप्रमाणे आपण आता हे बघा किती छान टम्म फुगलेले आहे आणि शिजले पण आहे छान. आता आपण दुसरी बॅच तशीच करून घेऊ. तेल लावून घ्या साच्याला आणि बाकी दुसरे पण तसेच करून घ्यायचे. छान लवकर शिजून येतात. पहिले भोवतालचे साचे पूर्ण भरून घ्यायचे आणि मग मधातले भरायचे. हे बघा पूर्ण साचे असे भरून घ्या. त्याच्यानंतर मधातले भरा. उपवासासाठी खूप छान पदार्थ आहे, सगळेजण खाऊ शकतात, त्यामुळे काही अडचण नाही त्याची. हे बघा झाकून ठेवायचं. अजून तेच प्रोसेस करायची आपण. हे बघा वरून किती टम्म फुगून आले आहे वर. पलटी करून घ्यायचे. आता साचा गरमच होता, त्यामुळे लवकर झाले ते दुसऱ्या वेळेसचे. हे बघा पूर्ण पलटी करून घ्यायचे. सहज अलगद निघते, काही त्रास नाही, काही नाही, काही नाही. लवकर लवकर होतात. पूर्ण पलटी करून घ्यायचे आता छान याला. हे चटणीसोबत खूप छान लागतात, जे आपण चटणी केली त्याच्यासोबत. याच्यावर अजून थोडं तेल टाकून घ्यायचं आणि पलटी केल्यावर, म्हणजे खालूचा भाग छान शिजून येईल. आणि झाकून द्यायचं अजून. आता हे लवकर होईल, कारण का तो जो साचा आहे तो गरम आहे, त्याच्यामुळे लवकर शिजून येतात. हे बघा किती छान शिजले. खालून वरून सारखाच कलर आलेला आहे आणि खूप छान लागतात पण. सगळे काढून घ्यायचे अजून चाळणीमध्ये आपण. खायसाठी तयार झाली आता.
काढता काढता एक पडला माझ्या हाताने खाली. हे बघा, हे बघा किती छान आपे दिसत आहे. तुम्ही पण असेच आपे करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.